स्कॅप्युलरी राईजचं डेरिवेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं. दॅट वॉज बेस्ड ऑन द फोर्स. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. अशा पद्धतीने आपण ते इक्वेट करून एच इज इक्वल टू 2t cos θ अपॉन रो आर जी हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. कॅप्युलरी राईज काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. इट इज बेसिकली की वेन यू आर इन्सर्टिंग अ कॅप्युलरी ट्यूब लाईक दिस, ही कॅप्युलरी ट्यूब आहे लाईक दिस in water, then what happens is there is a rise in level of the water. म्हणजे पाण्याची जी लेवल आहे ती ही जी लेवल आहे या भांड्यामधली त्याच्यापेक्षा जास्त लेवलवरती पाणी जातं. म्हणजे आतमध्ये शिरतं ते कॅप्युलरीच्या आतमध्ये शिरून ते काही ठराविक हाईट एच पर्यंत ते वरती जातं. सो दिस इज द कॅप्युलरी राईज. तर ती कॅप्युलरी राईज का होते तर दॅट इज बिकॉज ऑफ द ॲडेझिव्ह फोर्सेस अँड कोइझिव्ह फोर्सेस. सो ॲडेझिव्ह आणि कोइझिव्ह फोर्सेसमध्ये कुठले प्रबळ आहेत त्याच्यावरनं ठरतं की कॅप्युलरी राईज होणार की कॅप्युलरी फॉल होणार. आता ॲडेझिव्ह फोर्सेस म्हणजे काय तर ॲडेझिव्ह फोर्सेस म्हणजे ग्लास आणि वॉटरमधले फोर्सेस. ग्लास मॉलिक्युल्स आणि वॉटरमधले जे फोर्सेस आहेत त्याला ॲडेझिव्ह फोर्सेस म्हणतो. आणि कोइझिव्ह फोर्सेस म्हणजे काय तर वॉटर आणि वॉटरमधले जे फोर्सेस आहेत म्हणजे ते सेम सबस्टन्सचे मॉलिक्युल्समधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला कोइझिव्ह अट्रॅक्शन असं म्हणतो आपण. तर पाण्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की वॉटर इज गोइंग टू हॅव अप्पर मेनिस्कस. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मेनिस्कस तयार होतं. हा जो भाग काढलेला आहे दिस इज अ मेनिस्कस. ओके. आणि दिस मेनिस्कस वुड क्रिएट अ सरफेस टेन्शन T. आता हे कशामुळे झालेलं आहे तर दॅट इज बिकॉज द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कोइजन कॅप्युलराईज कधी होतं इफ ॲडेशन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड ग्लास ट्यूब इज मोर दॅन द कोइजन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स. then water would wet the surface like this and there would be a capillary rise. म्हणजे ॲडेझिव्ह फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळे तो ग्लासचा सरफेस वेट होतो आणि तुम्हाला कॅपिलरी राईज मिळतं. आता हे डेरिवेशन करण्यासाठी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा असा पद्धतीचा कॉन्केव्ह असा सरफेस मेनिस्कस सरफेस तयार होतो तेव्हा त्याच्या इनसाईडला म्हणजे हा जरा इनसाईड किंवा कॉन्केव्ह साईड असं म्हणू तर कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त असतं. देर इज अ एक्सेस प्रेशर बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन राईट. आणि हे जे जास्तीचं प्रेशर आहे ते बॅलन्स होण्यासाठी पाणी आतमध्ये शिरतं. ओके. सो वाय डज वॉटर राईज इन टू द कॅपिलरी टू बॅलन्स द एक्सेस प्रेशर विच इज क्रिएटेड ऑन द कॉन्केव्ह साईड. म्हणजे सुरुवातीला हा सरफेस इथं असेल कॉन्केव्ह साईड. ओके. हा सुरुवातीला असा असेल आणि ह्या कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त झालं तर हे प्रेशर बॅलन्स करण्यासाठी हे पाणी आतमध्ये शिरतं आणि देर इज कॅपिलरी राईज. म्हणजेच हे ही लेवल कुठपर्यंत राईज होणार जेव्हा कधी हे जे प्रेशर आहे ह्या साईडचं दॅट बिकम्स इक्वल टू द एक्सेस प्रेशर ड्यू टू दॅट बिकम्स इक्वल टू द प्रेशर राईज इन द कॅपिलरी. ओके. सो बॅलन्स काय आहे याचं प्रेशर बॅलन्स काय एक्सेस प्रेशर ड्यू टू कॉन्केव्हिटी इज इक्वल टू प्रेशर ऑफ वॉटर इन द कॅपिलरी. आता प्रेशर ऑफ वॉटर इन द कॅपिलरी किती राहणार वेन देर इज अ हाईट. सो यू नो दॅट प्रेशर ऑफ वॉटर हॅविंग द हाईट एच इज एच रो जी वेअर एच इज द कॅपिलरी राईज किंवा हाईट ऑफ वॉटर कॉलम कॅपिलरी राईज. रो इज द डेन्सिटी ऑफ वॉटर and g is the acceleration due to gravity. So this h rho g gives you the pressure of the water in the capillary and ते कशाशी बॅलन्स झाला पाहिजे ते एक्सेस प्रेशरशी बॅलन्स झाला पाहिजे ड्यू टू कॉन्केव्हिटी. तर ते एक्सेस प्रेशर कसं आहे सो दिस T आणि दिस T. सो दिस 2T अपॉन द रेडियस ऑफ द मेनिस्कस. हा मेनिस्कस कसा आहे मेनिस्कस असा आहे असा मेनिस्कस अप्पर मेनिस्कस आहे ना. तर त्याचा जो रेडियस आहे दॅट रेडियस ऑफ द मेनिस्कस म्हणजे हा ट्यूबचं सेंटर असेल तर हा रेडियस अपॉन मेनिस्कस दॅट गिव्ज अस द
excess pressure. Okay, so 2T upon R is the excess pressure due to concavity. So that has to be equal to H rho G. आता हा जो R आहे तो तुमच्या ट्यूबच्या रेडियसशी कसा लिंक्ड आहे, तर तो त्यांच्यामधलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ओके, सो ही ट्यूब आहे, दिस इज अ ट्यूब, कॅपिलरी ट्यूब, दिस इज अ कॅपिलरी ट्यूब. आता कॅपिलरी ट्यूबचा रेडियस आणि मेनिस्कसचा रेडियस कसा लिंक्ड आहे, सो तो थिटाने लिंक्ड आहे. म्हणजे जेव्हा थिटा 0 असतो म्हणजे मेनिस्कस फ्लॅट असतो म्हणजे असा, तेव्हा स्मॉल आर आणि कॅपिटल आर हा सेम आहे. ओके, आणि वेन देर इज अ स्मॉल अँगल थिटा देन दॅट इज लिंक्ड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू आर कॉस थिटा. ओके, आणि जेव्हा थिटा 0 असेल तेव्हा कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर. ओके, म्हणजे हे रिलेशन आहे आर इज इक्वल टू आर अपॉन कॉस थिटा. तर ह्या आरच्या ऐवजी मी आता आर अपॉन कॉस थिटा टाकला तर माझा फॉर्म्युला झाला 2T cos theta upon small r. Small r is the radius of the capillary. That is equal to the pressure of the water in the capillary, H rho G. So 2T cos theta upon r is equal to H rho G. याचाच अर्थ H is equal to 2T cos theta upon rho r G किंवा r rho G. So this is the height of the water column in the capillary. This is the capillary rise. कितीने rise झाला, so 2T cos theta upon R rho G. So this is the second way of deriving the formula of capillary rise when the capillary is inserted in the water tube. Capillary is inserted in the water vessel.